नमस्कार, नवशक्ती यूट्यूब पेज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी आहे। लवकरच मुंबईमध्ये कोस्टल रोडवरती आपल्याला सार्वजनिक हेलिपॅड वापरता येणार आहे। सध्या हा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे। वर्ली डेअरीच्या अगदी अपोजिट साइडला एक जेट्टीचा प्रोजेक्ट सुरू आहे। इथे 120 मीटर आतमध्ये हा हेलिपॅड सार्वजनिक हेलिपॅडचं काम लवकरच सुरू होणार आहे असं सांगण्यात येतंय। सध्या मी अगदीच वर्ली डेअरीच्या अपोजिट साइडला आहे। आपण माझ्या मागे बघू शकता की जेट्टीचा प्रोजेक्ट अर्धवट आहे आणि इथूनच 120 मीटर आतमध्ये हा हेलिकॉप्टर सार्वजनिक हेलिकॉप्टरचा प्रोजेक्ट तयार करणार आहे। सध्या तरी ह्या प्रोजेक्टला अनेक रहिवाशांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे, पण आगामी काळात आपण लवकरच ह्या सार्वजनिक हेलिपॅड इथे पाहणार आहोत। एकूणच हा हेलिपॅड कसा असणार आहे जाणून घेऊयात। मुंबईचे दक्षिण टोक असलेल्या नरिमन पॉइंट पासून उत्तर टोकाकडील दहिसर पर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प टप्प्याटप्प्याने बांधण्यात येत आहे। यातील श्यामलदास गांधी मार्ग ते वर्ली वांद्रे सीलिंगच्या टोकापर्यंत साधारण 10 किलोमीटरचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला केला गेलाय। आता कोस्टल रोडच्या वाहतुकीच्या प्रवासाला हवाई वाहतुकीचीही जोड देऊन मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट उभारण्याचा विचार प्रशासनाने सुरू केलाय। मुंबईत अनेक मोठी रुग्णालय असून अनेकदा रुग्णांना ने-आण करण्यासाठी एअर ॲम्ब्युलन्सचा वापर केला जातो। मात्र सध्या विमानतळावर या ॲम्ब्युलन्स उतरवून रुग्णांना तिथपर्यंत रुग्णालयापर्यंत न्यावे लागते। त्यामुळे दक्षिण मुंबईत हेलिपॅड झाल्यास रुग्णांना मोठा दिलासा मिळेल। या हेलिपॅडची वैशिष्ट्य काय? एअर ॲम्ब्युलन्स रुग्णांना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी या हेलिपॅडचा मोठा वापर केला जाईल। सुरक्षा यंत्रणा किनारपट्टीची सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी कोस्टल पोलीस आणि सुरक्षा दलांना हे केंद्र फायदेशीर ठरेल। अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी सध्या अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी महालक्ष्मी रेसकोर्सवरील हेलिपॅड वापरला जातो। मात्र कोस्टल रोडवरील हेलिपॅडमुळे तेथील ताण कमी होऊ शकतो। DGA मानांकन नागरी विमान चालन महासंचालनालयाच्या सर्व सुरक्षा निकषानुसार हे हेलिपॅड सज्ज असणार आहे। पालिकेला द्यावा लागणार हिस्सा हेलिपॅड चालवण्याचे कंत्राट सुरुवातीला 5 वर्षाच्या कालावधीसाठी दिले जाणार आहे। कंत्राटदाराला ठराविक मासिक परवाना शुल्क आणि प्रत्येक लँडिंग मधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही हिस्सा हा महानगरपालिकेला द्यावा लागणार आहे। तर एकूणच तुम्हाला ह्या हेलिपॅड विषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।